हॅलो फ्रेंड्स, मी अदिती. तर आजचा आपला विषय आहे कम्युनिकेशन स्किल्स. काय असतं कम्युनिकेशन स्किल्स? तर बरेच लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की कम्युनिकेशन स्किल म्हणजे काय. बरेच लोकांच्या मनात स्वतःच्या कम्युनिकेशन स्किल्स बद्दलही प्रश्न असतो. आता यातही दोन प्रकारचे लोक असतात. एक लोक असे समजतात की शक्य तितक्या पद्धती करून, शक्य तेवढे प्रयत्न करून ते कम्युनिकेशन टाळायचे बेतत असतात. का? कारण त्यांना कम्युनिकेशनची भीती वाटते. आणि दुसऱ्या कॅटेगरीतले लोक जे शक्य तेवढे प्रयत्न करून, शक्य तितक्या गोष्टी करून स्वतःचं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करायच्या तयारीत असतात. का? कारण त्यांना कम्युनिकेशनचे फायदे माहिती असतात. मग कम्युनिकेशन नेमकं का महत्वाचं आहे? तर कम्युनिकेशन हे एक मॅजिक ट्रिक आहे. मग असं का? कारण तुमच्या याच स्किलमुळे तुम्ही इतर लोकांशी कनेक्ट होऊ शकता. तुमचे विचार, तुमची मतं, तुमचे ओपिनियन्स, तुमच्या आयडिया तुम्ही इतर लोकांशी शेअर करू शकता. आणि यातूनच बऱ्याच गोष्टी साध्य करता येतात. मग तुम्ही आता म्हणाल की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायची काय कारण, का बघावा? तर 4 गोष्टींसाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. त्यातून सगळ्यात पहिली गोष्ट कळेल कम्युनिकेशन म्हणजे काय आणि इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजे काय. दुसरी गोष्ट ही कळेल की कम्युनिकेशन का महत्वाचं आहे. तिसरी गोष्ट ही कळेल की आपल्या कम्युनिकेशन करताना काय चुका होतात. आणि चौथी गोष्ट म्हणजे आपण कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करायला काय काय करायला हवं. चला तर मग नक्की सुरुवात करूया. तर आता सगळ्यात पहिली गोष्ट, कम्युनिकेशन म्हणजे काय. तुम्हाला जर असं वाटत असेल की इंग्लिश येणं म्हणजे कम्युनिकेशन येणं, तर ते अगदी चुकीचं आहे. का? कारण इंग्लिश ही फक्त एक भाषा आहे आणि कम्युनिकेशन ही एक कला आहे, जी भाषा येणाऱ्या न येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अवगत असते. असं समजा की तुम्हाला कोणतीही भाषा येत नाही, तरीही तुम्ही तुमचं कम्युनिकेशन अगदी उत्तम प्रकारे करू शकता. आणि असं समजा की जरी तुम्हाला उत्तम इंग्लिश येत असेल, तरीही कधी कधी तुमचं कम्युनिकेशन एकदम पथेटिक असू शकतं. असं का? मग आता तुम्ही म्हणाल की कम्युनिकेशन म्हणजे नक्की काय? तर त्याची सगळ्यात साधी सोपी व्याख्या म्हणजे देवाणघेवाण. कम्युनिकेशन म्हणजे फक्त देवाणघेवाण. एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत शक्य ते माध्यम वापरून आपली इन्फॉर्मेशन पोहोचवणं म्हणजे कम्युनिकेशन. आणि ती इन्फॉर्मेशन त्या व्यक्तीकडे पोहोचल्यानंतर त्याच्याकडून आपल्याला योग्य तो फीडबॅक मिळणं म्हणजे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. तर आत्ताच आपण बघितल्याप्रमाणे आपली इन्फॉर्मेशन समोरच्यापर्यंत पोहोचवणं म्हणजे कम्युनिकेशन आणि त्या इन्फॉर्मेशनवर त्या व्यक्तीकडून फीडबॅक मिळवणं म्हणजे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. चला तर मग आता दुसरी गोष्ट बघूया की हे कम्युनिकेशन का इम्पॉर्टंट आहे. तर मी आधीच सांगितल्याप्रमाणे कम्युनिकेशन हे एक मॅजिक ट्रिक आहे. का? कारण या स्किलमुळे आपण इतर लोकांशी कनेक्ट होऊ शकतो. आपले विचार, आपली मतं, आपले प्लॅन्स, आपल्या आयडिया आपण त्या लोकांशी शेअर करू शकतो आणि त्यातून आपल्याला हव्या त्या गोष्टी अगदी योग्य प्रकारे साध्य करू शकतो. मग आता हे कम्युनिकेशन येत असण्यानी आणि नसण्यानी असा काय मोठा बदल घडणार आहे आपल्या आयुष्यात? चला तर बघूयात एक छोटंसं उदाहरण. तर एका कंपनीत 2 एम्प्लॉई काम करत असतात, एम्प्लॉई ए आणि एम्प्लॉई बी. दोघेही खूप सिन्सिअर आणि हार्डवर्किंग एम्प्लॉई असतात. प्रत्येक वेळी दोघांच्याही मनात आपल्या कामाबद्दल, आपल्या कंपनीबद्दल, कंपनीच्या ग्रोथ बद्दल अनेक नवनवीन आयडियाज येत असतात. पण एम्प्लॉई ए आपल्या आयडिया कधीही मॅनेजमेंट पुढे मांडू शकत नाही. त्याचं कारण म्हणजे तो कम्युनिकेशनला घाबरत असतो. वरिष्ठांशी बोलायला त्याला भीती वाटत असते. आणि त्याच्याच अगदी उलट
एम्प्लॉई बी हा प्रत्येक वेळी आपल्या आयडिया मॅनेजमेंट पुढे मांडून त्यासाठी प्रत्येक वेळी नवनवीन रिवॉर्ड्स मिळवत असतो, खूप सारं अप्रिसिएशन मिळवत असतो, जस्ट बिकॉज हिज इम्प्रेसिव्ह कम्युनिकेशन स्किल्स. तर हेच बघा, कम्युनिकेशन न येण्यामुळं न केल्यामुळं एम्प्लॉई ए हा त्या कंपनीचा अगदी एक नॉर्मल परफॉर्मर असतो. तेच इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, इम्प्रेसिव्ह कम्युनिकेशन केल्यामुळं एम्प्लॉई बी हा त्या कंपनीचा एक स्टार परफॉर्मर असतो. काय शिकलात? तुम्हालाही जर तुमच्या आयुष्यात स्टार परफॉर्मर बनायचं असेल तर कम्युनिकेशन स्किल आहे ना इम्पॉर्टंट. तर कधी कधी हेच कम्युनिकेशन फेल झाल्यामुळं बरेच लोकांची चांगलीच फजिती सुद्धा होते. कधी कधी अर्थाचे अनर्थ होतात आणि कधी कधी विनाकारण ताणतणाव वाढतो आणि अशा बऱ्याच गोष्टी होत राहतात. मग कम्युनिकेशन फेल का होतं? चला तर बघूयात आपली तिसरी गोष्ट. आपल्या अशा काय चुका होतात ज्यामुळे आपलं कम्युनिकेशन फेल होतं? तर त्यापैकी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे वर्बल कम्युनिकेशन वर फोकस करणे. हो, ही आपली चूक आहे. तर ते कसं काय? तर त्यासाठी आपण सगळ्यात आधी हे बघूयात की कम्युनिकेशनचे मुळात 2 पार्ट आहेत, एक वर्बल कम्युनिकेशन आणि नॉन वर्बल कम्युनिकेशन. तर वर्बल कम्युनिकेशन म्हणजे शब्दांचा वापर करून केलं जाणारं कम्युनिकेशन आणि नॉन वर्बल कम्युनिकेशन म्हणजे बॉडी लँग्वेज, व्हॉइस, टोन, स्पीच या गोष्टी वापरून केलं जाणारं कम्युनिकेशन. तर मग आपलं काय चुकतं? आपण आपलं कम्युनिकेशन इफेक्टिव्ह करण्यासाठी आपला सगळा जोर फक्त शब्दांवर म्हणजे वर्बल कम्युनिकेशनवर लावत असतो आणि इथंच आपली चूक होते. ती कशी काय? चला तर तुम्हाला अशी एक सरप्राइझिंग फॅक्ट सांगते की ज्याच्यामुळे तुम्हालाही आश्चर्य वाटेल. तर अल्बर्ट मेहराबियन नावाचे एका प्रोफेसरनी पर्सनल कम्युनिकेशन इफेक्टिव्ह होण्यासाठी काय करावं लागतं या गोष्टीवर बरंच संशोधन केलं आणि शेवटी त्यांनी एक रूल तयार केला. 7%, 38% अँड 55%. 7% म्हणजे काय? 7% मध्ये वाटा असतो आपण बोललेल्या शब्दांचा, 38% मध्ये वाटा असतो व्हॉइस, टोन, पिच, पेस या गोष्टींचा आणि 55% म्हणजे सगळ्यात जास्त वाटा असतो तो आपल्या बॉडी लँग्वेज आणि फेशियल एक्सप्रेशन्सचा. वाटलं ना आश्चर्य? आपल्या इफेक्टिव्ह कम्युनिकेशन मध्ये 7% वाटा फक्त शब्दांचा असतो आणि 93% वाटा हा नॉन वर्बल कम्युनिकेशनचा असतो आणि इथंच आपली चूक होते. आपली दुसरी चूक म्हणजे नॉन वर्बल कम्युनिकेशन कडे दुर्लक्ष करणे. तर आता या नॉन वर्बल कम्युनिकेशन कडे दुर्लक्ष केल्यामुळं काय परिणाम होतात? आपली बॉडी लँग्वेज फर्म नसते, आपला आय कॉन्टॅक्ट फर्म नसतो, फेशियल एक्सप्रेशन्स एकदम पुअर असतात, व्हॉइस, टोन, पिच या सगळ्या गोष्टी आपण कुठल्या कुठे ठेवलेल्या असतात. त्यामुळं आवाजातले चढ उतार होत नाही. कम्युनिकेशन एकदम मोनोटोनस वाटायला लागतं आणि मग काय बिघडतं सगळं कम्युनिकेशन. तर आपली तिसरी मिस्टेक म्हणजे यूज ऑफ हेवी वर्ड्स. काही लोक आपलं कम्युनिकेशन इफेक्टिव्ह आणि इम्प्रेसिव्ह करण्यासाठी डिक्शनरीत जाऊन खूप हेवी शब्द शोधून काढतात आणि त्याचे अर्थ शोधून ठेवतात आणि आपलं कम्युनिकेशन इफेक्टिव्ह करण्यासाठी आणि समोरच्याला इम्प्रेस करण्यासाठी कम्युनिकेशनच्या मध्ये ते हेवी वर्ड्स वापरतात. त्यांना असं वाटतं की समोरचा माणूस जाम इम्प्रेस होईल, पण ऍक्च्युली तसं कधीही होत नाही. समोरचा माणूस मन लावून ऐकत तरी असतो, पण तो मनातल्या मनात विचार करत असतो की अरे काय बोलला कोण जाणे, आणि तुमचा मेसेज समोरच्या पर्यंत पोहोचतच नाही.
मग काय, तुमचं कम्युनिकेशन फेल होतं. म्हणूनच यासाठी एक गोल्डन रूल म्हणजे फॉर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन कीप इट ॲज सिम्पल ॲज पॉसिबल. तर आतापर्यंत आपण कम्युनिकेशन म्हणजे काय, ते काय इम्पॉर्टंट असतं आणि आपल्याकडून अशा काय चुका होतात ज्यामुळे आपलं कम्युनिकेशन फेल होतं, या सगळ्या गोष्टी बघितल्या. तर आता आपण आपली चौथी आणि सगळ्यात शेवटची गोष्ट बघूया, ती म्हणजे आपल्याला अशा काय गोष्टी करता येतील ज्यामुळे आपण आपलं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करू शकू. तर आज मी तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहे जी तुम्हाला कुणीही सांगितली नसेल. चला तर बघूया. तर सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या मातृभाषेतून कम्युनिकेशनची कला शिकायला सुरुवात करा. हो, अगदी बरोबर ऐकलं. तुम्ही तुमच्या मातृभाषेतून कम्युनिकेशनची कला शिकायला सुरुवात करा. त्यासाठी तुम्ही एखादा तुमचा रोल मॉडेल निवडा, ज्याच्या सारखं तुम्हाला कम्युनिकेशन करायचं आहे. मग त्या पर्सनला ऑब्झर्व करत राहा आणि त्यानुसार स्वतःच्या बॉडी लँग्वेज मध्ये, स्वतःच्या फेशियल एक्सप्रेशन्स मध्ये, आय कॉन्टॅक्ट, व्हॉइस मॉड्युलेशन, टोनालिटी, पीच, या सगळ्या गोष्टी त्या रोल मॉडेलच्या ऑब्झर्व करत करत स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करायला सुरुवात करा. जे काही तुम्ही तुमच्यात इम्प्रूव्ह करताय त्या गोष्टीचं प्रॅक्टिस करत चला. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, घरातल्या व्यक्तीसोबत, कलिग सोबत, किंवा अगदीच कुणीही नाही मिळालं तर घरातल्या आरशासमोर या सगळ्या गोष्टींचं प्रॅक्टिस करत चला. समजा स्वतःची एखादी गोष्ट आवडली असेल तर स्वतःचं कौतुक नक्की करा. आता या सगळ्यात इंग्लिश कुठे आलं? कुठेच नाही. आणि आपण उगाच बाऊ करतो कम्युनिकेशन आणि इंग्लिश या गोंधळात. पण तरीही जर साइड बाय साइड तुम्हाला तुमचं इंग्लिश सुद्धा इम्प्रूव्ह करायचं असेल तर रोज न चुकता काही गोष्टी इंग्लिश मधून वाचत चला, मोठ्याने वाचत चला. स्वतःजवळ एक छोटीशी नोटबुक ठेवा, ज्यात रोज नवनवीन शिकलेले शब्द तुम्ही आणि त्याचे अर्थ तुम्ही लिहून ठेवू शकता. आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, कलिग सोबत इंग्लिश मधून संवाद साधायचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रॅक्टिस, 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 प्रॅक्टिस. फक्त तुमचं प्रॅक्टिसच तुम्हाला परफेक्ट बनवू शकतं, नथिंग एल्स. तर या आधीच सांगितल्याप्रमाणे बऱ्याच लोकांना कम्युनिकेशनची भीती वाटत असते. बरेच लोक कम्युनिकेशन टाळत असतात आणि याच भीतीमुळं किंवा काही बेसिक गोष्टी माहिती नसल्यामुळं बऱ्याच लोकांना कम्युनिकेशन खूपच अवघड वाटत असतं. आणि ही एखादी सोपीशी आपल्याला महत्वाची असलेली गोष्ट आपण नेहमी दुर्लक्षित ठेवत असतो. आता या सगळ्यावर मात कशी करायची, आपल्या भीतीच्या पलीकडे कसं जायचं, तर यासाठी मी तुम्हाला एक खूप इम्पॉर्टंट आणि खूप हेल्पफुल टिप सांगते. ती म्हणजे आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडा. ज्या गोष्टीची आपल्याला सगळ्यात जास्त भीती वाटते तीच गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा करायला शिका. आणि जेव्हा तुम्ही अशा गोष्टी कराल तेव्हा ती गोष्ट केल्यावर तुमच्या लक्षात येईल, अरे मी ह्या गोष्टीला जितका घाबरत होतो तितकी ही गोष्ट भीतीदायक नाहीच आहे मुळी. आणि मग तुम्ही एक स्टेप पुढे जाल. आणि असंच करता करता अजून एक स्टेप, अजून एक स्टेप आणि अजून एक स्टेप. अँड वन डे यू विल बी मास्टर ऑफ कम्युनिकेशन. तर मग तुम्हाला तुमचं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करायचं आहे ना, मग मेहनत तर करावीच लागेल. कारण कम्युनिकेशन वर्क फॉर दोज हू वर्क ॲट इट. नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.